ही सुद्धा बैठक घेतात, कशा प्रकारे प्रश्न मार्गी लागतात? सर्वप्रथम मीडिया आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी मुंबई आणि खास करून दक्षिण मुंबईच्या जनतेला मी सांगू इच्छितो की माझी मीटिंग SRA आयुक्त कल्याणकरजी सोबत लास्ट वीक मी ठरवलं होतं. पार्लमेंट चालू आहे, सेशन आज संपलं. काल राज्यसभेत वक्फ बिल पास झालं. लास्ट वीक आपण ठरवलं मीटिंग. माझी मीटिंग ठरवल्यानंतर मनसेनी आंदोलन सुरू केलं. माझी मीटिंग ठरवल्यानंतर आदित्य ठाकरे येऊन वर्लीकरांचा पुन्हा त्यांना लक्ष आलं की ते वर्ली त्यांचा मतदारसंघ आहे आणि वर्लीमध्ये सर्वसामान्य मूळ रहिवासी झोपडपट्टीमध्ये राहतात. मला याचं राजकारण नाही करायचं आहे, पण एक गोष्टी मी आत्मविश्वासाने सांगू इच्छितो की शिंदेसाहेब महाराष्ट्राचे UD मंत्री आहे, हाऊसिंग मंत्री देखील आहेत आणि झोपडपट्टी आणि चाळीमध्ये राहणारे भाडेकरू यांना खूप कॉन्फिडन्स आहे, विश्वास आहे आणि आशा आहे की शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली त्यांना नक्कीच न्याय मिळेल. कारण लोकांना माहिती आहे की सामान्य लोकांची वेदना काय, त्यांची आकांक्षा काय, गृहनिर्माणचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणाकडे काय क्षमता आहे, योग्यता आहे. म्हणून लोकांना शिंदेसाहेबांवर खूप विश्वास आहे. सर, खरं तर पालिका निवडणुका लवकरच जवळ येतात. शिवसेना ठाकरे गटाकडून प्रत्येक विभागावरती एक उपनेता नेता नेमून पालिकेच्या कामकाजावरती, आयुक्तांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यात येणार. बघा, आपल्याला काय इलेक्शन कधी येईल त्यावर आपल्याला काम नाही करायचं आहे. आपल्याला डेली 365 डेज अ इयर, इलेक्शन असो की नसो, आपल्याला जनतेसाठी काम करायचं आहे, जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी काम करायचं आहे. मुंबईमध्ये आज मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो की सर्वात मोठ्या प्रश्न, सामान्य लोकांचा सर्वात मोठा प्रश्न गृहनिर्माणचा आहे, हाऊसिंगचा आहे, ट्रान्झिट कॅम्पचा प्रश्न आहे, रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आहे, SRAचा प्रश्न असो किंवा म्हाडाचा प्रश्न असो. आणि आज या सेशनमध्ये मला आनंद होत आहे हे सांगण्यास की पार्लमेंटमध्ये, देशातील पार्लमेंटमध्ये रमाबाई नगर प्रकल्पबद्दल मी पार्लमेंटमध्ये रेज केलं होतं की रमाबाई नगर एक मॉडेल प्रोजेक्ट आहे, फक्त मुंबई आणि महाराष्ट्रासाठी नाही, देशासाठी, स्लम रिहॅबिलिटेशन प्रोजेक्टसाठी. MMRDA, SRA शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली, शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्या नेतृत्वाखाली MMRDA आणि SRA एकत्र येऊन 16,000 परिवार यांना न्याय मिळेल. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्र आणि खास करून मुंबईमध्ये आणि खास करून दक्षिण मुंबईमध्ये लोकांची स्वप्न आहे की आपल्याला घर मिळेल, कायमस्वरूपी घर मिळेल. आणि त्यांचं स्वप्न, मला पूर्ण खात्री आहे, शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली पूर्ण होईल. आता बघा, उभाटाना कोणी सिरियसली घेत नाही. आणि खास करून पार्लमेंटमध्ये संजय राऊत आणि अरविंद सावंतचा भाषण ऐकल्यानंतर महाराष्ट्रातील सर्वांना माहिती आहे की उभाटा आता हिंदू विरोधी पार्टी आहे. पण त्यांचं भाषण ऐकल्यानंतर की वक्फ बिल जे मोदी सरकारने आणलं, सामान्य मुसलमान लोकांचा हात मजबूत करण्यासाठी, त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी, मुस्लिम महिलांचा सशक्तीकरण करण्यासाठी उभाटानी त्या बिलच्या विरोध बोललं. म्हणून आज महाराष्ट्रातील सर्वांना माहिती आहे की उभाटा एक हिंदू विरोधी पार्टी आहे आणि मुस्लिम विरोधी पार्टी पण. मला आज ह्या विषयावरती बोलायचं नाही, पण देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई, महाराष्ट्र खूप पुढे जात आहे. इंडस्ट्री अट्रॅक्ट करण्यासाठी, लोकांचा चाळी आणि झोपडपट्टी रिडेव्हलप करण्यासाठी खूप फास्ट प्रोग्रेस चालू. आणि म्हणून आपल्याला स्पीड ब्रेकर राजकारण नाही पाहिजे, लोकांना फास्ट प्रोग्रेस पाहिजे. धन्यवाद. थँक्यू.